पॅट चाचणी दरम्यान ही पटपडताळणी जी आहे ते होणं सुद्धा ती टॅब आलेली आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला काही हार्ड कॉपी वगैरे काढून ठेवायची, संपूर्ण विद्यार्थी वगैरे तिथे हजर असायला पाहिजे त्या दिवशी. नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शाळा स्तरावर सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे शाळा पटपडताळणी. तर मित्रांनो, यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून संपूर्ण तयारी झालेली आहे, पथकं वगैरे निर्माण झालेली आहे आणि आपल्या शाळेची जी पटपडताळणी होणार आहे ती जी पॅट चाचणी आहे त्या दरम्यान होणार आहे. म्हणजे 11, 15 आणि 22 एप्रिलला आपली शाळा पटपडताळणी होणार आहे आणि त्याच दिवशी पॅटचे सुद्धा पेपर असणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेवर कोणकोणता रेकॉर्ड ठेवायचा आहे, कोणता रेकॉर्ड आपल्याला सरलच्या स्टुडंट पोर्टलवर चेक करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता सरलच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्या शाळेची जी पटपडताळणी होणार आहे त्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे, टॅब उपलब्ध झालेली आहे. तर कशा पद्धतीने आपल्या शाळेची पटपडताळणी येणारे जे पथक असणार आहे ते करणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. नेमकं तिथे काय कोणती माहिती भरल्या जाणार आहे, कशा पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि मित्रांनो, मुख्याध्यापक म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सरल स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. शाळा पटपडताळणीसाठी टॅब जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. या पद्धतीने होणार आहे आपल्या शाळेची विद्यार्थी पटपडताळणी. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, सरल स्टुडंट पोर्टलचं हे लॉग इनचं पेज आहे. इथे मी माझी शाळा लॉग इन करून घेणार आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही जी अपडेट आहे ते आपण बघणार आहोत. तर या अगोदर मित्रांनो, पटपडताळणी संदर्भात आपण 2 ते 3 व्हिडिओ बघितलेले आहे. नेमकं आपल्याला कोणती माहिती या पोर्टलवरची चेक करायची होती, आपल्याला नेमके कोणते हार्ड कॉपी वगैरे काढून ठेवायची होती ते सुद्धा मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आता मी सरलच्या स्टुडंट पोर्टलवर माझी जी शाळा आहे ते इथे लॉग इन करून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. एक सूचना आपल्याला दिसणार आहे. ही सूचना आपल्याला इथे क्रॉसचं जे चिन्ह आहे यावर क्लिक करून काढून घ्यायची आहे. ही काढल्यानंतर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे इथे आता ज्या टॅब आहे या टॅबमध्ये आपल्याला एक नवीन टॅब दिसणार आहे. तर इथे बघा, अटेंडन्स ही जी टॅब आहे ही आलेली आहे. ही जी टॅब आहे मित्रांनो, ही पटपडताळणी जी टॅब असणार आहे अटेंडन्स म्हणून. तर या टॅबच्या माध्यमातून आपल्या शाळेची जी पटपडताळणी होणार आहे ती येणारं जे पथक असणार आहे आपल्या शाळेवर पटपडताळणीसाठी ते करणार आहे. तर नेमकं काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. मुख्याध्यापक म्हणून आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगितलेलं होतं, आपल्या शाळेवर जे सरलचं स्टुडंट पोर्टल आहे त्यावरील आपले जे कॅटलॉग आहे विद्यार्थ्यांचे त्याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. ते हार्ड कॉपी आपल्याला ठेवायची आहे. सोबतच UDAS प्लसचं जे पोर्टल आहे स्टुडंट पोर्टल, त्यावर सुद्धा जे एक्सेलमध्ये माहिती येणार आहे विद्यार्थ्यांची, संपूर्ण विद्यार्थ्यांची, त्याची सुद्धा एखादी हार्ड कॉपी आपल्याला काढून ठेवायची आहे. तर या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहे. तर बघा, इथे पटपडताळणीसाठी ही जी टॅब आलेली आहे मित्रांनो, या टॅबवर आपण क्लिक करून घेणार आहोत. आपल्या शाळेमध्ये जे पथक येणार आहे पटपडताळणीसाठी ते याच टॅबमध्ये आपल्या शाळेची माहिती तिथे भरणार आहे. तर बघा, यावर आपण क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर उघडणार आहे अशा पद्धतीने, मार्क स्टुडंट अटेंडन्स म्हणून. तर हे महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपली पटपडताळणीची संपूर्ण माहिती भरल्या जाणार आहे येणाऱ्या पथकाकडून. तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो आपल्याला लक्षात येण्यासाठी. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे आपल्याला दिसणार आहे. इथे आपल्या शाळेचा UDAS आणि आपल्या शाळेचं जे काही नाव असणार आहे ते दिसणार आहे. जसं आता मी माझी शाळा इथे लॉग इन करून घेतलेली आहे. तर माझ्या शाळेचा UDAS क्रमांक आणि शाळेचं नाव ZP अप्पर प्रायमरी स्कूल पावी मुरांडा अशा पद्धतीने तिथे दिसत आहे. आता मित्रांनो इथे बघा, ऑफिसर डिजिग्नेशन म्हणून आहे इथे. म्हणजे आपल्याकडे पटपडताळणीसाठी जे कोणी पथक येणार आहे त्यामधील जे कोणी पथक असणार आहे त्यांचं तिथे ते आपलं पद टाकून घेणार आहे. तर बघा, ते यावर आता क्लिक करायचं आहे आपल्याला. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे त्या पथकामध्ये तपासणी करणारे एज्युकेशन ऑफिसर असू शकतात, डेप्टी एज्युकेशन ऑफिसर असू शकतात, सुपरिटेंडंट, डायरेक्टर सेकंडरी, जॉईंट डायरेक्टर, डेप्टी कमिशनर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, प्रिन्सिपल डाएटचे, लेक्चरर डाएटचे किंवा डेप्टी डायरेक्टर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असू शकतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असू शकतात, एज्युकेशन ऑफिसर असू शकतात. म्हणजे बरेचसे असणार आहे मित्रांनो. यामध्ये क्लस्टर हेड वगैरे असू शकतात किंवा SSC बोर्ड, MPSP अशा पद्धतीचे बरेच जण इथे असू शकतात त्या टीममध्ये. तर त्यापैकी ते जे कोणी असेल ते आपल्या पदानुसार तिथे टिक करून घेणार आहे. जसं आता मी आपल्याला समजायसाठी, जर आपला या पथकामध्ये नंबर असेल तर आपल्याला
समजासाठी मी हे सांगत आहे. तर बघा मित्रांनो, जसं आता जर क्लस्टर हेड जर येत असेल तर ते आपला इथे टिक करून घेणार आहे. तर मी क्लस्टर हेड घेऊन मी आपल्याला समजायसाठी सांगतो. क्लस्टर हेड यावर मी क्लिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा इथे ते ऑफिसर नेम त्यांचं ते नाव टाकून घेणार आहे इथे जे काही असेल ते. त्यानंतर बाजूच्या रकान्यामध्ये मित्रांनो डेट टाकून घेणार आहे. तर पटपडताळणीसाठी मित्रांनो 3 तारखा असणार आहे. जे पॅटची चाचणी आहे त्या तारखा, जसं 11 एप्रिल असणार आहे, त्यानंतर 15 एप्रिल असणार आहे आणि त्यानंतर 22 एप्रिल. तर त्या 3 तारखेपैकी जे तारीख असणार आहे, ज्या तारखेला आपल्या शाळेची पटपडताळणी होणार आहे ती तारीख ते इथे टाकणार आहे. तर यावर जर क्लिक केलं तर इथे एक कॅलेंडर उघडणार आहे आणि त्यामधून ते तारीख सिलेक्ट करून घेणार आहे. मी आपल्याला फक्त समजायसाठी हे सांगत आहे. आणि संपूर्ण मित्रांनो इथे पटपडताळणीचा हा रिमार्क असणार आहे. रिमार्क इफ एनी जर काही असेल तर इथे मित्रांनो ते आपला रिमार्क लिहिणार आहे शेरा. आणि हे सर्व झाल्यानंतर इथे सेव्ह अँड कंटिन्यू करणार आहे. तर बघा इथे सेव्ह अँड कंटिन्यूचं बटन असणार आहे. यावर ते क्लिक करून याला सेव्ह आणि कंटिन्यू करणार आहे. कंटिन्यू म्हणजे हे मित्रांनो वरच्या स्तरावर फॉरवर्ड होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे हे टॅब उपलब्ध झालेली आहे. शासनाकडून संपूर्ण तयारी झालेली आहे मित्रांनो पटपडताळणीची. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅट चाचणी दरम्यान ही पटपडताळणी जे आहे ते होणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. पोर्टलवर सुद्धा ती टॅब आलेली आहे. तर मुख्याध्यापक म्हणून मित्रांनो आपल्याला काही हार्ड कॉपी वगैरे काढून ठेवायची आहे. अगदी सहजपणे आपल्या शाळेची पटपडताळणी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण विद्यार्थी वगैरे तिथे हजर असायला पाहिजे त्या दिवशी. कारण मित्रांनो पॅट चाचणीच्या दिवशी ही पटपडताळणी घेण्याचं कारण तेच आहे की संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते हजर असले पाहिजे. आणि जर एखादा विद्यार्थी जर हजर नसेल तर त्याचं लिगल कारण संबंधित मुख्याध्यापकांना किंवा वर्ग शिक्षकांना सांगावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शाळा पटपडताळणी हे जे मोहीम आहे शिक्षण विभागाची, या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. 11 तारखेपासून ही पटपडताळणी सुरू होणार आहे. 11 तारखेला पहिला टप्पा असणार आहे याचा, त्यानंतर 15 तारीख आणि त्यानंतर 22 तारीख. तर अशा पद्धतीने हे पटपडताळणी होणार आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.